मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा तिच्या आईला बोलत असते की मी त्या घरी परत जाणार नाही. तर मग तिची आई बोलते की तुला जावं लागेल, नाहीतर मी तुला इथे पण राहू देणार नाही. मीरा बोलते की आई, अगं तू असं बोलत आहेस? मीराचा भाऊ बोलतो की ताई बरोबर बोलत आहे. तो सत्या एक नंबरचा गुंडा आहे. मीराची आई बोलते की तू गप्प बस. आणि मग ती मीराची बॅग तिच्या बहिणीला आणायला लावते. आणि मीराला तिच्या घरी सोडण्यासाठी तिची आई तिच्यासोबत जाणार असते. इकडे सत्याला मात्र मीराची सवय लागल्यामुळे त्याला त्याची एकही वस्तू जागेवर सापडत नसते. त्याला मोबाईलचा चार्जर हवा असतो. तो घरामध्ये शोधत असतो, पण त्याला चार्जर काही मिळत नाही. तो जोरामध्ये धुमकेतू असा आवाज देतो, पण त्याच्या लक्षात येतं की ती काही घरामध्ये नाही. तो मग खाटेवर बसतो, तर मग त्याला चार्जर दिसतो. तो मग चार्जर हातात घेतो आणि मग त्याचा मोबाईल खाटेवरच असतो, पण त्याला मोबाईल सुद्धा सापडत नसतो. तो मग आता मोबाईल पुन्हा शोधू लागतो. इतक्यात त्याच्या भावाने त्याच्यासाठी जेवण आणलेले असते. तो ते सत्याला देणार असतो. सत्या बोलतो की थांब जरा, इथे माझा मोबाईल सापडत नाहीये. आता तर इथेच होता. मी चार्जर शोधत होतो. चार्जर सापडला आणि मोबाईल गायब झाला. सत्याचा भाऊ बघतो तर मोबाईल मात्र खाटेवरच असतो. आता मग तो सत्याला तो मोबाईल देतो आणि मग तो सत्याला बोलतो की तुला आता सध्या वहिनीची सवय झाली आहे. ती तुझ्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवते आणि तुला हातामध्ये आणून देते. त्यामुळे तुला काही कळत नाहीये. सत्य त्याला तिथून जायला सांगतो. पण तो निघून गेल्यावर मात्र सत्या विचारात पडतो की खरंच त्याला मीराची सवय लागली असेल का? आता मग इकडे बाहेर मीराची आई आणि मीरा रिक्षामधून खाली उतरतात. मीरा बोलत असते की मला त्या घरी अजिबात जायचं नाहीये. तो माणूस मला न्यायला आला तर ठीक, नाहीतर मी जात नाही. मीराची आई बोलते की तू समजूतदार आहेस. संसार तुमच्या दोघांचा आहे. जर दोघांनी पण ताणून धरलं तर नातं तुटणारच आहे. यावेळेस तू समजून घे. पुढच्या वेळेस जर अशी परिस्थिती आली तर मला खात्री आहे की जावई बापू नक्कीच समजून घेतील. आणि मग मीराची आई मीराची समजूत घालून तिला घरी घेऊन येत असते. घराच्या दारात आल्यावर मीराची आई बोलते की अहो दादा, घरामध्ये येऊ का? सत्याचे वडील बोलतात की अहो या ना. आता मग घरामध्ये आल्यावर मीराची आई मीराला सत्याच्या वडिलांची माफी मागायला सांगते. मीरा मग सत्याच्या वडिलांना सॉरी बोलते. सत्याचे वडील तिला पाणी आणायला सांगतात. मीरा पाणी आणायला गेल्यावर मीराची आई सत्याच्या वडिलांची माफी मागू लागते. ती बोलते की मीराच्या वतीने मी तुमची माफी मागते. तिने असं भांडण झाल्यावर लगेच घर सोडायचा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. सत्याचे वडील बोलतात की अहो, त्यामध्ये तिची काहीच चुकी नाही. आता मग इतक्यात मीरा पण आलेली असते. ती पुन्हा सत्याच्या वडिलांची माफी मागते. सत्याचे वडील बोलतात की मीरा, मला माहीत आहे तू फारच समजूतदार आहेस आणि तू मला बोललीस त्याचं मला काहीच वाईट वाटलेलं नाही. तू मला बाबा बोलते, त्यामुळे मुलगी आणि बापामध्ये काही ना काही थोडेफार वाद होतच असतात. मीराची आई बोलते की पण हिने तुम्हाला उलटं बोलायला नको होतं. सत्याचे वडील बोलतात की तुमची मीरा फारच समजूतदार आहे. मी तिचं वागणं फारच जवळून पाहिलं आहे. सत्या तिला नक्कीच काहीतरी थोडंसं जास्तीच बोलला असणार आहे. शब्दांचं अस्त्र त्याने वापरल्यामुळे तिच्या मनावर घाव झाला असणार आहे आणि त्यामुळेच तिने असा निर्णय घेतला. त्यामध्ये तिची काहीच चुकी नाही. मीराची आई मग मीराला बोलते की इथून पुढे काहीही झालं ना, कितीही भांडण झाली, तरीही तू कधीच हे घर सोडण्याचा निर्णय घ्यायचा नाहीस. मीराची आई सत्याच्या वडिलांना बोलते की तुम्ही आम्हाला फारच मदत केली आहे. तुम्ही इथे आहात म्हणून मला माझ्या मुलीची काहीच काळजी नाही. आणि मग आता मीराची आई निघणार असते. सत्याचे वडील मीराला चहा ठेवायला सांगत असतात. पण मीराची आई चहा घ्यायला नको बोलते आणि निघून जाते. मीराची आई निघून गेल्यावर सत्याचे वडील तिला बोलतात की मीरा, अजून सत्याला चांगलं वाईट यातलं काही सुद्धा कळत नाही. त्याला अजून चांगल्या गोष्टींची सवय नाहीये. तू आल्यापासून तरी त्याच्या जीवनामध्ये फारच चांगला बदल झाला आहे आणि तुझ्यामुळेच त्याचं जीवन चांगलं होणार आहे. तू त्याला व्यवस्थित समजून घे. तो त्याच्या रूममध्येच आहे. तू पण आता रूममध्ये जा. त्याला मी फारच खडसावून सांगितलं आहे. त्यामुळे तो तुला काहीच बोलणार नाही. आता मग मीरा रूममध्ये निघून जाते. मीरा रूममध्ये आल्यावर सत्या मात्र खाटेवर बसलेला असतो. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की मीरा परत आली आहे. कारण त्याला सकाळपासून सगळीकडे ती दिसत असते. तो त्याच्या मनाची खात्री करण्यासाठी मीराला उशी फेकून मारतो आणि मग मीरा हल्ल्यावर त्याला खात्री होते की ती खरंच परत आली आहे. मीरा बॅगमधील कपडे बाहेर काढत असते. सत्य बोलत असतो की कपडे त्या बॅगमध्येच राहू दे. परत जायच्या वेळेस तुला ताण होणार नाही. कशाला तू त्रास करून घेत आहेस स्वतःला? सत्या मीराची मस्करी करत असतो. मीरा सत्याला बोलते की तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही माझ्याशी का बोलत आहात? एवढं सगळं होऊन मी तुमच्याशी पहिल्यासारखं वागावं अशी तुमची अपेक्षा आहे का?
पण तसं कधीच होणार नाही. सत्या बोलतो की तुझीच अपेक्षा होती ना की मी तुला तिकडे न्यायला यावं. एकतर माझी चुकी नसताना माझं डोकं खाऊन तिकडे मला सोडून गेलीस. मीरा मग सत्याकडे रागाने पाहू लागते. सत्या बोलतो की म्हणजे मला असं बोलायचं होतं की तू आईकडे गेली होतीस ना, थोडंसं राहायचं ना तिथे. थोडी सुद्धा तुला कळ निघली नाही का तिकडे? मला वाटलं आईच्या इकडे गेली आहेस, तिकडे तरी जरा तग धरशील. पण तू तर अगदी सुपरफास्ट निघालीस. एकदम फास्ट यू टर्न घेतलास. मीरा सत्याला बोलत असते की मी तुम्हाला काही बोलले आहे का? त्यामुळे तुम्ही जरा शांत राहा. मीरा मग पुन्हा तिची कपडे कपाटामध्ये ठेवू लागते. सत्या तिला बोलतो की कशाला ती कपडे कपाटामध्ये ठेवत आहेस? बॅगमध्येच ठेव. उगीच तुला परत त्रास होईल. मीरा बोलते की माझं मी बघून घेईन ना. तुम्ही कशाला मध्ये पडताय? सत्या बोलतो की एकतर तू गेल्यापासून माझी कोणतीच वस्तू जागेवर सापडत नव्हती. असं अर्ध्यातून सोडून जात जायचं नसतं. मीरा बोलते की मी तर सगळं सामान व्यवस्थित ठेवलं होतं ना. सत्य बोलतो की पहिलं कसं सामान कसं एकदम कसं पण पडलेलं असायचं. त्यामुळे हात घातला की अशा 10 वस्तू हातामध्ये यायच्या. पण आता मात्र घरामध्ये मला काहीच सापडलं नाही. मीरा सत्याला तिची माफी मागायला लावत असते आणि तिला सॉरी बोलायला लावत असते. पण सत्या बोलतो की आपण कधी कोणाला सॉरी बोलत नसतो. सत्या मात्र मीराची मस्करी करत असतो आणि तो तिला काही सॉरी सुद्धा बोलणार नसतो. आता मग दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा तिच्या रूममध्ये उभी असते आणि सत्या आंघोळ करून येतो. सत्याच्या गळ्यामध्ये मीराच्या वडिलांची चेन तिला काही दिसत नाही. ती मग सत्याला बोलते की माझ्या बाबांची चेन कुठे आहे? आता मग सत्याचं मात्र तत-मम होतं आणि त्याला मीराला काय बोलावं काही सुद्धा कळत नाही. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.